नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चटणी. इडली, डोसा किंवा कुठल्याही आपण कोरड्या वस्तू बनवल्या की त्याच्यासोबत आपल्याला खायला चटणी ही लागतेच, किंवा मेंदूवडा. अशा रेसिपींसोबत आपल्याला चटणी ही पाहिजे असते. तर मग आपण ती चटणी आज बनवणार आहोत. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण तवा गरम करून घ्यायचा आहे. त्याच्यावर शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने शेंगदाणे थंड झाल्यावर त्याच्या साली काढून घ्यायच्यात. आपल्याला हाताने चुरून घ्यायचं आहे. हलक्या हाताने जरी चुरलं तरी ते पटकन निघतात, काही जास्त वेळ लागत नाही. बघू शकता. आणि त्या साली काढल्यानंतर आपण ते पाकडून घ्यायचं आहे किंवा फुंक मारून ते काढून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा पद्धतीने. तुम्हाला जर का इडली सांबार किंवा मेंदूवड्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती बघू शकता. तुम्हाला जेवढे शेंगदाणे पाहिजे तेवढे तुम्ही चटणीसाठी टाकू शकता. आणि जर का सगळे टाकायचे असतील तर सगळे टाका. मला थोडेसे दुसऱ्या चटणीसाठी लागणार होते म्हणून मी थोडे काढून घेतले. आता आपण याच्यात लसणाच्या पाकळ्या टाकू, जिरं, चवीनुसार मीठ, हिरव्या मिरच्या. मी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या टाकल्या आहे आणि डाळ्या टाकल्यात त्याच्यात, कोथिंबीर, पाणी. मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मस्त. आता आपण फोडणी द्यायची तयारी करू. फोडणीसाठी मी जास्त काही टाकलेलं नाही आहे. मस्त तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यात मोहरी तडतडून घेतली आहे. त्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करायला विसरून जाता. सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला जर का दुसरे कुठले व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकता. आपले जे व्हिडिओ असतात ते घरगुती सामानमधून बनलेले व्हिडिओ असतात. बाहेरून जास्त काही आणायची गरज नसते आणि खायला खूप भन्नाट चवीचे असे असतात. म्हणून ह्या रेसिपी नक्की ट्राय करा एकदा. आणि खूप सोप्या सरळ रेसिपी असतात. सगळ्यांना समजतील अशा भाषेत मी सांगितलेलं असतं. जास्त भांडे भरायची गरज नाही म्हणून मी मिक्सरच्याच भांड्यात ते आपण फोडणी दिली तीच टाकून दिली, त्याच्यातच टाकून दिली. मस्त हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला घट्ट पातळ जसं आवडत असेल तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. थोडंफार पाणी कमी जास्त करू शकता. आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.